दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राध्ये. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की काल माढा तालुक्यातील बारलोणी या ठिकाणी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघाविषयी विचारविनिमय करण्याकरता. आणि या मेळाव्यामध्ये बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उपक्रमाची खिल्ली उडवली. यावेळी ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार महिन्याला 1500 रुपये महिलांना देतं. एवढं होऊन सुद्धा त्या मत देतील का नाही माहीत नाही, किंवा त्या मत देणार नाहीत. आणि तुम्ही खेळ पैठणीचा घेऊन ज्या साड्या वाटताय, त्यामुळे तुम्हाला वाटतंय का की ह्याच्यामध्ये तुम्हाला मतं मिळतील म्हणून. अशा पद्धतीने त्यांनी अभिजित पाटील यांनी जे जे उपक्रम माढा मतदारसंघामध्ये राबवलेत त्या प्रत्येकाचं नाव घेऊन खिल्ली उडवली. पहा बबनदादा शिंदे काय म्हणाले. ते बरीचशी चर्चा ऐकायला मिळते. आतापर्यंत ह्या 36 गावामध्ये मामाचा कारखाना होता. आता मामाने तो कारखाना दुसऱ्याला दिला. आमचं ऊसाचं काय, तुम्हाला मी आजच सांगतो, ह्या 36 गावातले मामाचे जेवढे चिटवाय आहेत तेवढे उद्यापासून आपल्याकडे काम करतील. आणि एकालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. जी कुठनं बाहेरनं ऊस आणत होतो ती बंद करू. पण या 36 गावातलं एक टिपरी आम्ही गाळल्याशिवाय राहणार नाही. कुणी त्याची चिंता करू नका. भावाच्या बाबतीत कुणी किती भाव देऊ द्या, त्याला सुद्धा काही पडणार नाही. मी 3600-3500 दिल्यावर मी म्हणलं होतं 1 रुपया देऊ. मग पुन्हा म्हणली काय मंडळी 2 रुपये देऊ. अरे 2 रुपये कशाला म्हणताय, अजून काहीतरी बोला ना. काय राजकारणामध्ये काय मंडळी नवीन नाटकं करायला शिकलेले आहेत. आता माढ्यामध्ये 5 दिवस 50 लाख खर्चून वेगवेगळे कार्यक्रम घेतले. काल बैलगाड्या शर्यती काढल्या. पुन्हा ती कुठलं अजून साडीचं काय आहे, होम मिनिस्टर प्रत्येक गावोगाव. अरे सरकारने 1500 रुपये बायकाला दिले तरी बायका कुणी मत देणार. आणि कुठं होम मिनिस्टरची साडी घेऊन मतं देतात काय. या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. काय लोकांनी दहीहंडी केल्या, ठीक आहे, करण्याबद्दल आपलं काय विरोध नाही. कोणी काय करावं, पण ही लागतो पैसा किती, पैसा आणायचा कुठनं, आणि मग पैसा घालवायचा बक्कळ, आणि मग पुन्हा काढायचा. ही प्रवृत्ती अलीकडल्या काळात वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की या सगळ्या माढा तालुक्यामध्ये आज करमाळ्यामध्ये MIDC काढली मामानी, टेंभुर्णीमध्ये MIDC आपण काढली, कुर्डवाडीमध्ये काढली, तरी आता जागा कमी पडायला लागली. म्हणून 450 एकराची मोडलिमला MIDC मंजूर केली आणि आता ॲक्विजिशनचं काम चालू झालं. तर अशा पद्धतीनं काम आम्ही उभा केलं. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.